स्वामींचा प्रकट दिवस गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा, नशिबात नाही ते सुद्धा मिळेल. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी जर तुम्ही श्री गुरुचरित्रातील एक विशेष अध्याय श्रद्धेने वाचला तर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात. अनेक भक्तांचा अनुभव आहे की ज्या गोष्टी नशिबात नव्हत्या त्या सुद्धा स्वामींच्या कृपेने मिळाल्या. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा प्रकट दिवस का महत्त्वाचा आहे, गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचावा आणि तो कसा वाचावा. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी समर्थांचा प्रकट दिवस. स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महान संत होते. त्यांना श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जाते. स्वामींचा प्रकट दिवस हा भक्तांसाठी एक प्रकारचा आशीर्वाद दिवस मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना, जप, वाचन खूप लवकर फळ देते असे म्हटलं जातं. गुरुचरित्राचा विशेष अध्याय. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ हे दत्त अवतार असल्यामुळे श्री गुरुचरित्र हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. असं मानलं जातं की प्रकट दिनाच्या दिवशी गुरुचरित्राचा 14वा अध्याय श्रद्धेने वाचल्यास नशिबातील अडथळे दूर होतात, घरात सुख समृद्धी येते, अडकलेली कामे पूर्ण होतात आणि स्वामींची कृपा मिळते. अनेक भक्त सांगतात की हा अध्याय वाचल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल झाले. अध्याय कसा वाचावा? जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर काही साधे नियम लक्षात ठेवा. सकाळी लवकर स्नान करा. देवघरात स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्ती ठेवा. तुपाचा दिवा लावा. स्वामींचा नाम जप करा, श्री स्वामी समर्थ. आणि मग शांत मनाने गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचन झाल्यानंतर स्वामींना मनापासून प्रार्थना करा. प्रार्थना कशी करावी? प्रार्थना. हे स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबांवर तुमची कृपा सदैव राहू द्या. भक्तांनो, ही प्रार्थना मनापासून केली तर स्वामी कधीच भक्ताला निराश करत नाहीत. महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना मनात श्रद्धा आणि विश्वास असणे खूप आवश्यक आहे, कारण स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी गुरुचरित्राचा 14वा अध्याय नक्की वाचा. कदाचित तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत त्या सुद्धा स्वामींच्या कृपेने शक्य होतील. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.